देववसे चित्ती देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा दुर्वावी वासना हरिजनाची भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा दुर्वावी वासना तुका म्हणे झिणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना देवा दुर्वावी वासना त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा दुर्वावी वासना जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकोबाराय परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही विशेष मागणं मागतात। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुकोबाराय परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात। त्या मागणीचा विचार आपल्याला या मर्यादित वेळेमध्ये करायचा आहे। अभंग अत्यंत महत्वाचा आहे। सरळ अभंग सुटणारा आहे। कुठलाही शब्द अभंगातला संदिग्ध असा शब्द नाही। असंदिग्धता तुकोबारायांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे। सूत्रबद्ध असं ते वाङ्मय आहे। म्हटलं तर विस्तारित असं ते वाङ्मय आहे। भाष्य आणि व्यास अशा दोन्ही पद्धतीच्या ग्रंथाचं चिंतन व्याख्यामध्ये आपल्याला करता येतं। असा हा तुकोबारायांचा अत्यंत सोपा अभंग आहे। या अभंगाची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो। काय झालं, तुकोबाराय हे पंढरीचे नियमाचे वारस आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे तुकोबाराय वारीला पंढरपूरला गेल्यानंतर वारीचा नियम आहे चंद्रभागे स्नान, हरिकथा या न्यायानं तुकोबारायांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं, प्रदक्षिणा पूर्ण केली, कीर्तन प्रवचनाची सेवा केली। आता देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून तुकोबाराय वारीमध्ये उभे राहिले आणि हळूहळू सरकत तुकोबाराय देवाच्या बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये येऊन उभे राहिले। लांबून देवाने तुकोबारायांनी देवाला पाहिलं आणि तुकोबारायांना असं वाटलं, बस ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला, ज्याच्यासाठी एवढे परिश्रम केले, ज्याच्यासाठी एवढी धावपळ केली तो दिसला, बस आता जीवनामध्ये मिळवायचं काहीही राहिलं नाही। ज्याच्यासाठी आपण तिथून वेळापूरून धावत निघालो, आजही वेळापूरला धावा आहे, तिथून तुकोबारायांना देवाचं दर्शन झालं म्हणतात, देवाचं शिखर दिसलं म्हणतात आणि तुकोबाराय तिथून त्या ओढीनं धावत सुटले। तुका म्हणे धावा आहे पंढरी दिसावी। तुकोबाराय मनात विचार करतात, ज्याच्यासाठी आपण एवढे परिश्रम केले, एवढे धावपळ केले, आळंदी देहूपासून चालत त्याच्या ओढीनं इथपर्यंत आलो, तो भेटला, एवढं भाग्य आहे। किती जन्माचं पुण्य आपल्या गाठीला असेल की हा परमात्मा दिसला। अरे योग्यांनाही तो परमात्मा सापडत नाही, तो आम्हाला असा सरळ दिसतो। योगिया दुर्लभ तो म्या देखीला। तुकोबाराय म्हणतात, अरे तो मी पाहिला, केवढा भाग्यवान। आता विचार सरकत तुकोबाराय देवाच्या चरणाजवळ आले। तुकोबारायांनी देवाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि तुकोबारायांना वाटलं, बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक। अतिशय आनंद या जन्मामध्ये आपण आलो, हा परमात्मा आपल्याला भेटला, त्याचं दर्शन झालं, आता मिळवण्यासारखं काहीही राहिलेलं नाही। तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या आनंदाला पारावार नव्हता। तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं, तुकोबारायांनी देवाकडे पाहिलं आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातल्या परमात्म्याच्या संबंधातल्या भावना, निष्ठा, श्रद्धा तुकोबारायांच्या डोळ्यावाटी पाझरायला लागल्या। ज्याच्या दर्शनासाठी एवढा अटापिटा केला, त्याचं दर्शन झालं, अतिशय समाधानामध्ये तुकोबारायांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं। तुकोबाराय देवाच्या प्रेमापोटी रडायला लागले। आवडला तुकोबारायांना आपली भावना, तुकोबाराय रडायला लागले। अतिशय समाधान, अंतःकरणातली निष्ठा तुकोबारायांच्या डोळ्यावाटे वाहते आहे। गंमत अशी झाली की तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं, तुकोबारायांना आनंद झाला, पण गंमत अशी झाली की देवाच्या दर्शनानं तुकोबारायांना जेवढा आनंद झाला त्याच्या 1,00,000 पटीनं तुकोबारायांच्या दर्शनानं देवाला झाला। विठ्ठला विठ्ठला
पाहिलं, देवालाही अत्यंत समाधान वाटलं. देवालाही वाटलं आपली वारी संपली. सकाळपासून इथं उभा आहे म्हणजे 28 युग झाली इथे उभा आहे. आता इथून पुढे परत जायची शक्यताही नाही. देवालाही देव इथं आले, विटेवर उभे राहिले, इथून पुढे परत जातील अशी शक्यता आता उरली नाही. युगे 28 मागचं झालं, पुढचं तरीपर्यंत देवाला विटेवर उभं राहावं लागणार आहे. काही सांगता येत नाही. पुंडलिक रायाने देवाला कायमचं बांधून टाकलं. पुंडलिक रायाने देवाकडून शब्द काय घेतला? मूढ पापी तैसे तैसे उतरी कासे. पुंडलिक राय खरे हुशार महात्मा, खरा बुद्धिमान महात्मा पुंडलिक राय. पुंडलिक रायाने देवाकडून शब्द घेतला. देवा विटेवर उभं राहून काय करायचं देवाने विचारलं. पुंडलिक रायाने सांगितलं, देवा काही नाही, मूढ पापी मूर्ख पापी जसे येतील तसे त्यांना भवसागराच्या पलीकडे निवडतात. पण दुसरं काहीच काम नाही. या एका शब्दात भगवान अडकून पडले आणि भगवंताला आता पुढे जायला संधी नाही. हा भगवंताने शब्द दिलाय, जसे मूर्ख येतील पापी येतील तसे मी त्यांना मुक्त करत राहील. पुंडलिक रायाला माहिती आहे या जगातले मूर्ख संपत नाहीत आणि देवाला इथून हलता येत नाही. कायमचे देव बांधले. आता इथून हलणं शक्य नाही. भगवान विचार करतात, आतापर्यंत इथे उभा होतो पण असा महात्मा भेटला नव्हता. एवढा वैराग्य संपन्न, एवढा श्रद्धा संपन्न, परिपूर्ण माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेला असा महात्मा बघण्यात नाही. देवाला छान आनंद झाला. देवाच्या डोळ्यावाटे पाणी व्हायला लागलं तुकोबारायांना बघून. देवालाही आपल्या भावना आवडता आल्या नाही. अत्यंत समाधान देवालाही वाटलं. एक वाक्य बोलतो, तुम्हाला पटेल न पटेल, कदाचित पटणार नाही पण ऐका. खरं सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय तुकोबारायासारखा भक्त भेटायला देवाला नशीब असं मला वाटतं. विठ्ठला असे महात्मे रोज रोज भेटत नाहीत महाराज. आपल्यासारखे पुष्कळ असा महात्मा ज्ञानोबाराय तुकोबारायासारखे भक्त देवाला सहजासहजी भेटत नाही. हे महात्मे एखाद्या वेळेला सुट्टी चलावली. ज्ञानोबाराय एकदा होता, तुकोबाराय एकदा, छत्रपतींसारखा राजा दोन दोनदा अवताराला येत नाही. एखाद्या वेळेला महात्मे अवताराला येतात, नाहीतर शक्यता नसते. तुकोबारायांचं दर्शन देवाला झालं. देवाच्या मनामध्ये अत्यंत समाधान दाखवून आलं. देवालाही आपण विटेवर उभे राहिलो याचं समाधान वाटलं. देवाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. देवही तुकोबारायांकडे बघतात, देव रडायला लागले. तुकोबारायही देवाकडे बघायला लागले, रडायला लागले. दोघांच्याही डोळ्यातून पाणी यायला लागलं. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. बऱ्याच वेळेला मौन जे सांगून जातं ते शब्द सांगू शकत नाही. अतिशय समाधान भगवंताला झालं. कोणी बोलत नव्हतं. भगवंताने मी फोडली. भगवंताने तुकोबारायांना विचारलं, तुकोबारा तुम्ही इथं दर्शनाला आलात, माझी तुमची भेट झाली, तुम्हाला समाधान झालं, मला त्याहीपेक्षा समाधान झालं. अत्यंत माझ्या जीवनातल्या आजचा आनंदाचा हा दिवस आहे. धन्य आहे दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मी कशीने गेला अशी माझी अवस्था आहे. तुकोबारा तुम्ही मला भेटलात, फार समाधान, फार आनंद वाटला. या आनंदात प्रित्यर्थ माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली, तुम्ही पूर्ण कराल का? तुकोबारा म्हणाले, देवा हे काही विचार नाही का? अरे तुम्ही आमचे स्वामी आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत, तू माझा स्वामी, मी तुझा रंग असं ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगून ठेवलंय. तेव्हा तुमची इच्छा आम्ही पूर्ण करणार नाही तर काय, तुम्ही इच्छा प्रकट करा देवा, आम्ही पूर्ण करतो. भगवान म्हणाले, बघा तुकोबा, हो म्हणे देवा हे काही बोलणं आहे का? अरे तुमच्या इच्छा आम्ही पूर्ण नाही करायचं तर कोणी करायचं देवा? सेवके करावे, सांगितले काम हा आमचा, मी इच्छा पूर्ण करतो. काय तुमच्या मनात इच्छा आहे देवा बोला? भगवान म्हणाले, तुकोबारा तुम्ही आज मला भेटलात, इतका आनंद झाला. या आनंदा प्रित्यर्थ माझ्या मनात एकच इच्छा निर्माण झाली की तुम्ही पूर्ण करावी असं मला वाटतं. कोणती इच्छा देवा? भगवंतांनी एकच इच्छा सांगितली. भगवान म्हणाले, माझ्या मनात एकच इच्छा निर्माण झाली की तुमची कोणती तरी इच्छा पूर्ण करा. तेव्हा माझी मला विनंती आहे की काहीतरी माझ्याकडे मागा. तुकोबारा म्हणाले, देवा एवढं सोडून बोला नाही, मागण्यासाठी आम्ही आलो नाही देवा, माफ करा, आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही. भगवान म्हणाले, काय अडचण, तुम्हाला मागतोय मागा म्हणून तुम्ही मागा ना. तुकोबारा म्हणाले, तेव्हा मागण्याकरता आम्ही आलोच नाही, येतच नाही, आम्हाला तसं शिकवल्या गेलं नाही, आमचा तो स्वभाव नाही, माफ करा देवा, आम्ही तुमच्याकडे मागू शकत नाही. भगवान म्हणाले, काय अडचण आहे तुकोबारा, मी तुम्हाला मागा म्हणतो आहे, तुम्ही मागा काहीतरी, तुमची इच्छा पूर्ण करण्याचा मला समाधान आहे म्हणून काहीतरी मागा. बोला काय पूर्ण करू इच्छा तुमची?
तुकोबाराय म्हणाले देवा खरंच सांगतो मला खरंच मागण्याची काही इच्छा नाही, काही मागणार नाही. का मागणार नाही? तुकोबारायांनी पहिलं कारण सांगा. तुकोबाराय म्हणाले देवा मी तुम्हाला कारण सांगतो मी का मागत नाही. भगवान म्हणाले हो. तुकोबारायांनी देवाला विचारलं देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय का? भगवान म्हणाले काय बोलता तुकोबाराय? मी वाचलं म्हणून मला एकीकडे बोलता तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, एकीकडे बोलता पाहे निगमकळा बोले विठ्ठल प्रसादे, एकीकडे बोलता लिखो हमाल, एकीकडे बोलता सावंत मंजुळ बोली कसे वाणी बोलविता धणी, आणि दुसरीकडे मलाच विचारता गाथा वाचला? हा विचारतो तुम्हाला वाचलाय का? भगवान म्हणाले वाचला नाही मला पाठही जातात. तुकोबाराय म्हणाले जेव्हा त्या गाथ्यामध्ये आम्ही एक प्रमाण केलं. काय प्रमाण? जो दुसऱ्या समोर घरी पसरतो त्याच्या जीवनाला काही लागतो. भिक्षा पात्र अवलंबिणे जवळचिणे बाजीरवाणे ऐतिहासिक नारायणे उपेक्षीचे सर्वथा. तुकोबाराय म्हणाले जेव्हा गाथ्यामध्ये असं प्रमाण दिलं तर दुसऱ्या समोर घरी पसरतो त्याच्या जीवनाला काही लागू दे, आणि गाथ्यात बोलायचं एक आणि वास्तवात वागायचं दुसरे असले संत आम्ही नाही. जे बोलतो तेच वागतो. मनस्य एकम वचस्य एकम कर्मण्येकम महात्मना मनसी अन्य वचसी अन्य कर्मणी अन्य दुरात्मना. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण यांची व्याख्या करताना शास्त्र सांगतं मनात जे असतं तेच वाचेतून प्रकट होतं, आणि जे वाचेतून प्रकट होतं तेच कृतीतून प्रकट करतो तो महात्मा. मनात एक असतं बोलताना दुसरंच बोलतो, करताना चौथंच करतो, त्याच्या एवढा पापी दुरात्मा जगात असतो. सध्याच्या परिस्थितीत ही व्याख्या फार महत्वाची. तुकोबाराय म्हणाले नाही आम्हाला मागायचं कारण नाही, कारण आम्ही जे बोलतो कसे वागतो आम्हाला मागायचं कारण नाही. जेव्हा माफ करा मी तुमच्याकडे मागू शकत नाही. भगवान म्हणाले बरोबर. तुमचं चरित्र तुमचं जीवन चरित्र पाहिलं तर असं तुम्ही शब्दाला जागणारे आहात, बोले पैसा चाले असं तुमचं स्वरूप आहे, याच्याबद्दल वाद नाही. तुकोबाराय तुमच्या गाथ्यात तुम्ही प्रमाण दिल्यामुळे तुम्ही माझ्याकडे मागणार नाही मला वाटलं. गोष्ट खरी आहे, पण मी तुम्हाला आता असं विचारतो की मी तुमचा गाथा वाचलाय का नाही हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्ही तरी तुमचा गाथा नीट वाचलाय का? तुकोबारायांना विचारलं तुम्ही तरी तुमचा गाथा नीट वाचलाय का? तुकोबाराय म्हणाले तेव्हा काय बोलता माझा गाथा मला माहिती नाही, माझे अभंग मला माहिती नाही, तसं होणारच नाही. माझ्या ताकदीनं ते संपन्न झाले, माझ्या ताकदीनं वर आले, माझ्या मुखात अभंग आहेत, माझा शब्द आहे, तो शब्द म्हणजे पाण्यावर ओढलेली रेषा नाही देवा, नित्य आणि शाश्वत शब्द आहेत. मला पाठे माझ्या गाथा. भगवान म्हणाले तुम्हाला माझ्याकडे मागायचं नाही कारण तुम्ही तुमचं प्रमाण दिलं. मी तुम्हाला असं सांगतो की तुमचंच प्रमाण देऊन जर तुम्हाला माझ्याकडे मागायला लावलं तर तुकोबाराय म्हणाले सांगा. भगवान म्हणाले तुकोबाराय तुम्हीच तुमच्या गाथ्यामध्ये असं म्हणाला आहात की आम्हाला मागायचं काही नाही, पण मागायचं झालं तर तुझ्याकडेच मागतो. मागणे ते तुझं जीवभाव तुलाच सांगू. पायाला लागायचं असेल तर तुमच्याच पायाचं दर्शन घेऊ, इतरांकडे जाणार नाही. मागायचं असेल मलाच मागायला असं म्हणालात ना, मग आज मी तुमच्या समोर उभा आहे मागा. तुकोबाराय म्हणाले जेव्हा तुम्हाला जरी गाथ्याचं माझ्यापेक्षा चांगलं चिंतन जमलंय असं जरी वाटत असलं तरीही मी तुमच्याकडे मागणार नाही. भगवान म्हणाले आता काय हरकत आहे? तुमचं प्रमाण घेऊन तुम्ही मागणार नाही म्हणता तर तुमचंच प्रमाण घेऊन मी तुम्हाला मागायला भाग पडलं ना. मागायला आता काय अडचण नाही, मी तुम्हाला द्यायची तयारी आहे. तुला काय पाहिजे तुम्हाला? मागू शकत नाही म्हणजे का मागत नाही? तुकोबाराय म्हणाले दुसरी एक अडचण येते जेव्हा. म्हणजे काय अडचण? तुकोबाराय म्हणाले जेव्हा आम्ही जर तुमच्याकडे काही मागितलं तर आमच्या परंपरेला डाग लावल्याचं काम आम्हाला लागेल. कारण
आमच्या वाडवडिलांनी आम्हाला जी पंढरीची परंपरा घालून दिली ती परंपरा मागण्याकरता घालून दिली नाही. ती परंपरा आम्हाला देवासमोर जाऊन घोडी कचरा हात कचरा आणि पंढरपूरून येताना काहीतरी घेऊन या ते सांगण्याकरता परंपरा दिली नाही. माझ्या वडिलांची मिरासी काढली तुझी शरण सेवा एवढ्यासाठी आम्हाला ही परंपरा. आमची परंपरा सोडून जर आम्ही तुमच्या समोर हात पसरला तर आमच्या वाडवडिलांच्या जीवनाला डाग लावल्याचं पाप आम्हाला काही मागणे तेव्हा आम्ही त्या खोटीत यावं आम्ही तुमच्याकडे मागणार नाही. संत कधी हात पसरत नसतात, कधी कोणाकडे काही मागत नसतात. जीव नेहमी मागतो कधीच देत नाही. जो नेहमी घेतो कधीच देत नाही त्याला जीव म्हणा. जो काहीतरी घेतो त्याच्या मोबदल्यात भरपूर देतो त्याला देव म्हणा. आणि जे काहीही न घेता आपलं सर्वस्व देतात त्यांना संत म्हणा. अभंग आपल्या पदरामध्ये टाकले काही मागितलं का होतं. एवढ्या अभंगामध्ये तुकोबारायांचा एखादा तरी अभंग असा आहे का की तुम्ही रोज कीर्तनाला माझा अभंग घेता, एवढं कमावता, कधीतरी कॉपीराईटची 200 रुपयाची मागणी देऊला माझ्या नावावर देतात, कधीतरी मागणी आहे. ज्ञानोबारांच्या 9,000 रुपयांमध्ये अशी कुठं मागणी आहे. अरे संत मागत नाही. तुकोबारा म्हणाले तेव्हा आमच्या वाडवडिलांच्या परंपरेला धक्का लावल्याचं पाप आम्हाला लागेल आणि ते पाप पुरावर घ्यायला आता मी तयार नाही. माफ करा, मी तुमच्याकडे मागू शकत नाही. जगवन म्हणाले बरोबर आहे तुकोबारा, तुम्ही मागणार नाही याचं दुसरं कारण तुम्ही मला सांगितलं वाडवडिलांच्या परंपरेला धक्का लागेल. बरोबर आहे, काही मागणे हे अनुचित तुम्ही बोललात, मलाही पटलं. पण माझ्याकडे 2 उत्तर आहेत. पहिलं उत्तर असेल तुकोबारा की तुम्ही जरी अनुचित म्हणत असला, तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागायला शिकवलं नाही कारण ते अनुचित आहे मागणं. पण तुमच्याच परंपरेतल्या महात्म्यानीतल्या अनुचिताला उचित करायची प्रार्थना आमच्याजवळ केली. करोती उचित प्रेम घाले हृदया तुम्ही म्हणता अनुचित, तुमच्या भावाने उचित केलंय, आता तरी मागा. तुकोबारा म्हणाले मागत नाही. भगवान म्हणाले मी तुम्हाला दुसरे कारण सांगतो. ठीक आहे, तुम्ही जर माझ्याकडे काही मागितलं तर तुमच्या वाडवडिलांच्या परंपरेला धक्का लावल्याचं पाप लागेल, गोष्ट खरी आहे. कारण तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागू नका म्हणून सांगितलं, मान्य. मी तुम्हाला असं विचारतो तुकोबारा
की तुमच्या वाईवडिलांनी तुम्हाला मागू नका म्हणून सांगितलंय मान्य आहे, देवाने दिलं तरी घेऊ नका असं शिकवलंय का? तुम्ही मागू नका हे बरोबर, इथं तुम्ही मागत नाही, मी देतोय ना तुम्हाला, हे घेऊ नका असं वाईवडिलांनी शिकवलंय का? तर तुमच्या परंपरेला काय लागला? असं काही नाही, मागायला काय हरकत आहे, मागा ना काहीतरी. तुकोबाराय म्हणाले तेव्हा मागत का मागत नाही? तुकोबारांनी तिसरं कारण सांगितलं. तुकोबाराय म्हणाले तेव्हा कोणत्याही माणसाच्या अंतःकरणामध्ये मागणं जन्माला येतं, त्याच्यामध्ये दोन कारण असतात. एक गरज असावी आणि दुसरी अप्राप्ती असावी, तर माणसाच्या मनात मागणं जन्माला येतं. गरज आणि अप्राप्तीतून मागणीचा उदय होतो. ज्याला गरज नाही तोही मागणार नाही आणि ज्याला प्राप्त आहे तोही मागणार नाही. गरज असावी आणि जवळ नसावं तर मनुष्य मागतो. भूक सगळ्यांना लागते, आम्हालाही भूक लागते, अन्नाची गरज आहे, पण आम्ही घरी गेलो तर घरी स्वयंपाक तयार आहे, बायको वाढायला बसलेली आहे, अन्न तयार आहे, पानावर बसायची खोटी आहे, अन्न तयार आहे, लगेच आपल्याला जेवण मिळतं. आपण भूक लागली म्हणून लोकांच्या दरवाजामध्ये भीक मागायला जात नाही. का जात नाही? कारण गरज असली तरी आपल्याला प्राप्त आहे म्हणून आपण लोकांकडे जातो. विकायलाही भूक लागते, त्यालाही गरज आहे, पण त्याला लोकांच्या दरवाजात जावं लागतं, कारण गरज आहे पण प्राप्त नाहीये म्हणून मागावं लागतं. गरज आणि अप्राप्ती. काही वेळेला गरज नसते आणि प्राप्त असतं तरी मनुष्य मागत नाही. काही वेळेला गरज असते आणि प्राप्त असतं तरी मनुष्य मागत नाही. गरज आणि अप्राप्ती या दोन गोष्टी एका केंद्रात याव्यात तेव्हा जेव्हा मागणं जन्माला येतं. आम्हाला कशाची गरजही नाही आणि आम्हाला काही अप्राप्तही नाही. कशाची गरज आहे आम्हाला? कशाची गरज नाही देवा. आणि अप्राप्त म्हणाल तर काही अप्राप्त नाही, वाटते ते करायचं आमची ताकद आहे. नाही नाही देवा, तुम्ही जे करू शकत नाही ते करायची आमची ताकद आहे. जातया आधी पाया पडता नुकी गटायू पडलो होता आणि सच्चिदानंद बाबाला तिरडीवरून उठवलं. आम्ही कीर्तनात मेलेलं म्हणून उठवलंय. तुम्हाला ब्रह्मदेवाला करता येत नाही, मेलेल्याला जिवंत करणं आम्ही करू शकतो. गाढवाचे पुढे आम्ही करू दृष्टी पुढे असं आमचं सामर्थ्य आहे. काय अप्राप्त आहे आम्हाला? तेव्हा तुमची कृपा सगळं आहे. सर्व सुखल्या सर्व गरज नाही, अप्राप्त काही नाही, काय म्हणून तुमच्या समोर पत्रा. शेवटी भगवंतांनी सांगितलं तरीही मी तुम्हाला विनंती करतो, तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा. तुम्हाला गरज आहे म्हणून मागू नका, मी म्हणतो म्हणून मागा. काहीतरी मी तुम्हाला प्रार्थना करतो, माझ्याकडे मागा. तुकोबाराय म्हणाले जेव्हा तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का? मला तुमच्याकडे मागायचं काही कारण नाही, मी तुमच्याकडे मागणार नाही. तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का? जर गरज नसेल तर मी न मागायचं तात्विक कारण तुम्हाला सांग. भगवान म्हणाले काय कारण? तुकोबारायांनी आणखी एक कारण, आपल्या न मागण्याच्या मागे एक काय तात्विक कारण आहे तुकोबारायांनी देवाला सांगितलं. तुकोबाराय म्हणाले देवा असे, या जगतामध्ये जो जो जीव जन्माला येतो तो जन्माला येताना दोन प्रकारच्या शक्ती बरोबर घेऊन येतो. एक कर्तृशक्ती आहे आणि दुसरी इच्छाशक्ती आहे. आपण चालतो, बोलतो, जेवतो, झोपतो, उठतो, बसतो, पळतो, या सगळ्या क्रिया ज्या शक्तीच्या आधारावर करतो त्याला कर्तृशक्ती असं म्हणतात. आणि हे मिळावं ते मिळावं, इदम नेत्या तिथे अशा विशेष हा इच्छा या न्यायानं पाहिलं तर हे मिळावं ते मिळावं, मला अमुक मिळावं, गाडी मिळावी, बंगला मिळावा, जागा मिळावी, असं मिळावं, तसं मिळावं, चांगले कपडे मिळावे, चांगली राहणीमान चांगलं असावं, अमुक पद मिळावं, प्रमुख अवस्था व्हावी, हे सगळं मनामध्ये निर्माण होतं. त्याला इच्छाशक्ती असं म्हणतात. या दोन्ही शक्ती माणूस जन्माला येताना बरोबर घेऊन येतो. जन्माला आल्यानंतर त्याचं कर्म सुरू होत नाही, कर्म होतं म्हणून तो जन्माला आलेला आहे. जन्माला आल्यानंतर इच्छा निर्माण होत नाही. वेदांताच्या नियमानं जर पाहिलं, एका वाक्यात बोलायचं झालं तर आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती उमटते त्याला इच्छा असं म्हटलं जातं. ज्ञानोबरांनी तीच सांगितली, एक इच्छा आहे कुमारी झाली, कामाची तारुण्य आली. पहिल्यांदा अपत्य जन्म
जन्माला येतं ते इच्छा म्हणूनच ती इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. आपल्याला जन्माला आल्यानंतर इच्छा निर्माण होत नाही, मागच्या इच्छा होत्या म्हणून आपण जन्माला आलो. हे लक्षात घ्या. कर्तृशक्ती आणि इच्छाशक्ती या दोन प्रकारच्या शक्ती जेव्हा प्रत्येकाजवळ असतात, काही जणांची कर्तृशक्तीही संपते, इच्छाशक्तीही संपते. काही जणांची कर्तृशक्ती संपते, इच्छाशक्ती राहते. काही जणांची इच्छाशक्ती संपते, कर्तृशक्ती शिल्लक राहते. आणि काही जणांची इच्छाशक्तीही राहते आणि कर्तृशक्तीही राहते. चार विकल्प. एकेका वाक्यात थोडंसं धावतं चिंतन करतो पुढे जातो. काही जणांची कर्तृशक्ती संपते, इच्छाशक्ती संपते, त्याला विवेकमुक्त म्हणतात. कर्मही संपलंय, इच्छाही संपली. इच्छा ज्याच्या आधाराने राहते ते शरीरही संपलं. शरीर ज्या इच्छेच्या आधारावर मिळतं ती इच्छाही संपून गेली. येण्याची शरीरे शरीरा येणे करे किंबहुना येर झाले चिरा पडे अशी ज्याची अवस्था आहे तो विवेकमुक्त. त्याची कर्तृशक्ती संपली, इच्छाशक्ती संपली. काही जणांच्या बाबतीत थोडंसं वेगळं होतं. त्यांची इच्छाशक्ती संपते पण कर्तृशक्ती जिवंत राहते. त्यांना जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्ताचं कर्म चालू आहे. तो जेवतो, झोपतो, हिंडतो, फिरतो, लोकांशी बोलतो, अमुक करतो, तमुक करतो, सगळं करताना दिसतो. क्वचित प्रसंगी वेड्यासारखा वागणारा दिसतो, पण त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा मात्र पूर्ण संपलेल्या असतात. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर मुक्ताचे देह कैसे आले साधे संस्कार वशे तयाचे लोक तिचे करता म्हणतील. तिचे लोक त्याला करता म्हणतील हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्याचं सर्व चालू असतं. जीवनमुक्ताला काही झोप लागत नाही असं नाही, जीवनमुक्ताला काही भूक लागत नाही असं नाही, जीवनमुक्ताला काही ऊन लागत नाही असं नाही. सगळे देहाचे कर्म त्याचे चालू असतात. फक्त प्रारब्ध संपलं नाही म्हणून त्याचा देह शिल्लक असतो. अंतःकरणातल्या इच्छा संपून गेलेल्या असतात. ज्ञान झाल्यामुळे इच्छा संपली, पण प्रारब्ध न संपल्यामुळे शरीर अजून शिल्लक आहे. ज्ञान झाल्यावर प्रारब्ध संपतं असं समजू नका. ज्ञानाचा आणि प्रारब्धाचा अर्थार्थी काही संबंध नाही. ज्ञान वेगळं आहे, प्रारब्ध वेगळं आहे. प्रारब्ध कर्मावर अवलंबून आहे, ज्ञान वृत्त कर्मावर अवलंबून. ज्ञान झाल्यावर प्रारब्ध संपत नाही. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं प्रारब्ध संपलं असं होत नाही. प्रारब्धाचा संबंध आपल्या देहाशी आहे. ज्या क्षणी आपलं प्रारब्ध संपतं त्या क्षणी आपला देह पडतो. ज्ञानानं जर प्रारब्ध संपलं असतं तर ज्या क्षणी ज्ञान झालं असतं त्या क्षणी प्रारब्ध संपलं असतं, आणि ज्या क्षणी प्रारब्ध संपलं असतं त्या क्षणी देह पडला असता. म्हणजे ज्या क्षणी ज्ञान झालं असतं त्या क्षणी आपला देह पडला असता, आणि ज्ञानानं जर देह पडला असता तर कोण मारायला ज्ञानाकडे गेला असतो? बोला विठ्ठला. कर्तृशक्ती शिल्लक राहते पण इच्छाशक्ती संपून जाते. अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा राहिली नाही. कर्म चालू आहे. अंतःकरणातल्या इच्छा जीवनमुक्ताच्या बाबतीत विचारात घेतल्या तर कोणतीही इच्छा त्याच्या मनामध्ये शिल्लक नाही. संत महात्म्यांच्या मनामध्ये कोणतीही इच्छा शिल्लक नाही. गेले आशापाश आहे. असा दुसरा वर्ग जीवनमुक्ताचा. तिसरा वर्ग याच्यापेक्षा वेगळा. त्याच्यात इच्छाशक्ती वारंवार संपत, कर्तृशक्ती वारंवार संपत जाते, पण इच्छाशक्ती त्याची संपत नाही, त्याला पुनर्जन्म नाही. कर्तृशक्ती संपते वारंवार, एकदा नाही दोनदा, दोनदा नाही दहादा संपते, पण अंतःकरणातली इच्छा संपत नाही. कोण घेतं या वर्गामध्ये? बाकी कुणाचाही विचार करू नका, आपण सगळे या वर्गात या. इच्छाशक्ती संपत नाही, कर्तृशक्ती प्रत्येक जन्मात आपली संपलेली आहे, आणि इच्छा आहे म्हणून पुन्हा पुढचा जन्म मिळालेला आहे. कर्तृशक्ती संपली, एकदा नाही दोनदा नाही, किती संपली? तुकोबाराय म्हणतात किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे प्रजित म्हणून जीव घ्याला शरण केला विश्वसी. अरे किती जन्म झाला तेरा? गणित आहे का कुणाजवळ? आहे का कुणाला मांडता येतं का गणित?
आता काही गणित मांडता येत नाही. इतकी वेळेला कर्तृशक्ती आपली संपली, पण इच्छा कोणाची संपली? कोणाच्या इच्छा संपल्या सांगा? कोणी जीवाने हात वर करून सांगावं महाराज माझ्या इच्छा संपल्या. मी कीर्तनकार सकट बोलतो बरं, माझ्या सकट बोलतो. कोणी जीवाने हात वर करून सांगावं माझ्या इच्छा संपल्या. मी दोन शब्द वापरतो, इच्छा संपली आणि जीव, या दोन गोष्टी एकत्र येतात. जीव म्हटलं की इच्छा असणार, इच्छा म्हटली की जीव दशा राहणार. लक्षात घ्या वेदांताच्या नियमानुसार. कोणी जीव असं नाही त्याची इच्छा संपता. आपल्या इच्छा संपल्या का? कधी संपत नाही महाराज. कितीही जरी मिळालं तरी इच्छा अजून चालूच आहे. मिळावं असं वाटतच राहत आहे. इच्छा आपली संपत नाही. आणि यदा कदाचित जरी संपली, मी पुढचं बोलतो, एक तर जीवाची इच्छा संपत नाही. यदा कदाचित एखाद्या जीवाची इच्छा जरी संपली तरी आधी पुढच्या 10 इच्छांना जन्म देते, मग संपते. फुकट संपत नाही. काय सांगतो तुम्हाला? फुकट संपत नाही. आधी पुढच्या 10 इच्छांना जन्म देते, मग संपते. शाळेमध्ये जाण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली. मुलगा शाळेमध्ये गेला, शाळेत जाण्याची इच्छा संपली की नाही? संपत नाही. कॉलेजमध्ये जायच्या इच्छेला जन्म देते, मग संपते. कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देते, मग संपते. नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते, मग संपते. लग्नाची इच्छा, आता ते कीर्तनाचं समोर किती इच्छा अशा संपल्या आपल्या की पुढच्या इच्छांना जन्म न देता. बोला, रामायण पहा ना आपण. रामायणामध्ये 2 राक्षस आहेत. प्रभू रामचंद्राला फार कष्ट केलं महाराज त्यांनी. एक अहिरावण, दुसरा महिरावण. लवकर संपले नाही. का संपले नाही? कारण अहिरावण महिरावणाला बाण मारला की त्यांच्या शरीरातला रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण तयार झाले. त्या हजारोंपैकी एखाद्याला बाण लागला आणि त्याचं रक्त जमिनीवर पडलं की त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. फुकट संपले नाही. फार परिश्रमानं प्रभू रामचंद्राला संपवावं लागलं. मला असं म्हणायचंय की रामायणातले अहिरावण महिरावण संपले, पण आपल्या इच्छेच्या रूपाने आपल्या मनात अजून जिवंत आहे. एक इच्छा पूर्ण करेपर्यंत पुढच्या 100 इच्छा जन्माला येतात. पुढे अजून हे मिळावं वाटतं, हे मिळालं आता थांबावं असं वाटेपर्यंत एक्सटेन्शन. रिटायरमेंट होईपर्यंत तर एक्सटेन्शन मिळावं वाटतं. ते मिळालं, ती नोकरी सुटली, दुसरीकडे नोकरी आहे, ती सुटली, अजून कुठे म्हातारपण येईपर्यंत माणसाला पैशाचा लोभ आहे, संपत्तीचा लोभ आहे, सत्तेचा लोभ आहे. जाऊ द्या, त्याच्यासाठी कीर्तन करायचं कारण सगळ्यांच्या अनुभवाचा विषय, काय बोलायचं त्याच्यात. म्हणजे आपल्या इच्छा जरी संपल्या तरी पुढच्या अनंत इच्छांना जन्म देतात आणि मग संपतात. फुकट संपत नाही. अशा इच्छा संपत नाही. इच्छाशक्ती शिल्लक राहते, कर्तृशक्ती मात्र वारंवार संपते. किती इच्छाशक्ती, किती इच्छा आतापर्यंत आपल्या संपल्या, आपल्या मनात एकदा ताळा बांधून पाहत येतात. किती इच्छा आपल्या संपल्या? अशा संपत नाहीत महाराज. इच्छा संपत नाही. मी म्हणतो बाकीच्यांचं सोडून द्या, मेलेल्याची इच्छा संपत नाही तर जिवंताची काय संपते? तुम्हाला पटणार नाही मी बोलतो. मेलेल्याची इच्छा संपत नाही. तुम्ही म्हणाला असं कुठं असतं? मेलेला माणूस काय म्हणेल काय मला श्रीखंड खायची इच्छा आहे म्हणून? मेला माणूस कुठे इच्छा? मी तरीही सांगतो मेलेल्याची इच्छा संपत नाही. त्याच्यावरून एकच युक्तिवाद सांगतो, नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं करायचं आहे. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची? मग मेलेल्याच्या संपत नाही तर तुमच्या माझ्या जिवंताच्या कधी संपायच्या? कधी संपायची आपल्या इच्छा? कधी संपणार? इच्छाशक्ती संपत नाही, कर्तृशक्ती वारंवार संपत जाते. त्याला पुनर्जन्म मानला, त्याला जीव म्हटलं. आणि चौथा वर्ग असा आहे की त्याला त्याची कर्तृशक्ती ही शिल्लक राहते, इच्छाशक्ती ही शिल्लक राहते. तो प्रारब्ध न संपलेला देह म्हणून त्याला चिंतन करता येतं. तुकोबारांनी 4 विकल्प देवाला सांगितले. देवाला विचारलं, देवा हे 4 प्रकार कशाला सांगितले तुम्हाला माहितीये? याच्यातल्या दुसऱ्या वर्गात बसणारे आम्ही आहोत. आमची कर्तृशक्ती शिल्लक आहे म्हणून आमची वारी चालू आहे. या वारीसाठी जन्म मागून घेत नाही म्हणून आमची वारी चालू आहे. पण अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. आत्मानोचे बीजानिया अहम अस्मीति पुरुषः किमर्थम तस्य कामाय शरीरम अनुसंजोरे. काय आम्हाला काही व्यवस्था राहिलं नाही. कामना ही कामना
दोनदा बोलले तुकोबाराय. एकदा बोलून देवाला कळलं नसतं असं नाही, दोनदा तुकोबारायांना सांगावं लागलं. कारण याच्यातला पहिला काम संस्कृत आहे, दुसरा काम मराठी. संस्कृतामध्ये काम या शब्दाचा अर्थ प्राप्तव्य असा आहे आणि मराठीमध्ये काम या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा आहे. ज्याच्या जीवनामध्ये काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं असतं तोच कर्तव्याकडे प्रवृत्त होतो. ज्याला काही मिळवायचं नसतं तो कर्तव्याकडे कशाला प्रवृत्त होईल, कर्माकडे कशाला प्रवृत्त होईल. म्हणून पंचदशिकारांनी ही भाषा वापरली, धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित. पंचदशिकार बोलतात आम्हाला कर्तव्यही राहिलं नाही म्हणून आम्हाला प्राप्तव्य नाही, आणि आम्हाला प्राप्तव्य नाही म्हणून आम्हाला कर्तव्य नाही. तुकोबाराय म्हणाले जेव्हा मागण्यासारखं काहीच नाही, काय म्हणून तुमच्याकडे आम्ही मागावं. माफ करा, आम्ही तुमच्याकडे मागू शकत नाही, परवानगी द्या. भगवंतांनी पुष्कळ प्रयत्न केले तुकोबारायांनी मागावं म्हणून. तुकोबाराय काय ऐकायला तयार नाही. भगवंतांनी शेवटचा उपाय केला. भगवान विटेवरून खाली उतरले, कमरेचं उपकरण सोडलं, तुकोबारायांवर पसरलं, बसले, हात जोडले. तुकोबारायांच्या समोर बसून डोळ्यात पाणी आणून तुकोबारायांना देवाने सांगितलं, तुकोबाराय मी तुमच्या पुढे भीक मागतो, पण एवढं करा माझ्याकडे काहीतरी मागा. मी तुमच्याकडे भीक मागतो, काही करा, माझ्यावर एवढी कृपा करा, नाही म्हणू नका, एवढी भीक माझ्या पदरात टाका, माझ्याकडे काहीतरी मागा. तुम्हाला पाहिजे म्हणून मागू नका, मला वाटतं म्हणतीचाही मागा. मी म्हणतो म्हणून काही मागा तुकोबाराय, तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही मागू नका, मला समाधान मिळावं म्हणून मागा. मी भीक मागतो तुमच्या समोर, तुमच्या पाया पडतो, पण माझ्याकडे काही मागा. भगवान तुकोबारायांच्या पाया पडायला लागले मागा म्हणून. या देवाची मोठी गंमत. नको 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 म्हणणाऱ्या तुकोबारायांना घ्या घ्या म्हणून मागे लागल्या, आम्ही वारे करून संपून चाललो तरी आम्हाला काही घ्यायला तयार. देवाची मोठी आलोची केली काय. नको 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 म्हणता तुकोबारायचं घ्या घ्या म्हणून त्यांच्या पाया पडायला लागला. भगवान पाया पडले, तुकोबारायांच्या समोर डोळ्यात पाणी काढलं. ते तुकोबाराय काहीतरी मागा, एवढी भीक माझ्या पदरात टाका. तुकोबाराय म्हणाले देवा देवा असं करू नका, एवढं अगतिक होऊ नका, माझ्यासारख्याच आपण पाया पडावं, तेव्हा असं करू नका, काहीतरी विपरीत परंपरा निर्माण होतील, असं करू नका. उभे राहा देवा, तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहा. तुम्हाला मी मागावं वाटतं ना, ठीक आहे, तुमच्यासाठी मी मागायला तयार आहे, पण आधी जागेवर उभे. भगवंताला इतकं बरं वाटलं. तुकोबाराय मागतो म्हणाले, चला बरं झालं. भगवान जागेवर जाऊन उभे राहिले आणि तुकोबारायांना सांगितलं आता मागा. म्हणालात ना मागतो म्हणून, चला मागा. काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही म्हणाल ते द्यायची माझी तयारी आहे. काय पाहिजे तुम्हाला बोल, काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही म्हणाल ते देतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास केला त्यांच्या घराला काढलं होतं. तुकोबाराय म्हणाले देवा, जे खडांची व्यंकटी सांडो या परंपरेत वाढलेले आम्ही घरादाराला काढी लावावी असं कसं मागू. आपल्या मागणीसाठी देवा मी मागतो म्हणालो नाही, मग काय पाहिजे तुकोबाराय. भगवान तुकोबाराय म्हणाले देवा मागतो, पण मला पाहिजे म्हणून मागत नाही, तुम्ही म्हणता म्हणून मागतो, हे लक्षात ठेवा. मला गरज आहे म्हणून मी तुमच्या दरवाजात झोळी पसरायला आलेलो नाही, तुम्ही माझ्याकडून येऊन झोळी पसरलेली आहे म्हणून तुम्हाला बरं वाटावं म्हणून मागतो, मला पाहिजे म्हणून मागत नाही. आणि तुला एक लक्षात ठेवा, कीर्तन संपेपर्यंत हे वाक्य मी तुम्हाला ऐकवणार. ठीक आहे, काय पाहिजे ते मला विचारायला तयार. तुकोबाराय म्हणाले तेव्हा मागतो, पण माझी एक अट आहे. भगवान म्हणाला सगळ्या अटी मान्य आहेत. तुकोबाराय म्हणाले तेव्हा गडबड करू नये. माणसाने शब्द देण्यापूर्वी विचार करावा, पाहिजे असेल तर दाखवा पहा विचारतो वचना आधी. माणसानं वचन देण्यापूर्वी विचार करावा. निर्माण दिते किमुतैल दानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासः वयोगते किम खलुसे सुगंधः. समय शांत झाल्यावर ते घालतो म्हटलं तर काही उपयोग नसतो. तो चोरी करून गेल्यानंतर जाग आणि काही उपयोग नाही. वय संपल्यानंतर प्रपंच करतो, काही जमणार नाही. आणि पाणी वाहून गेल्यावर वरून पूल बांधतो म्हणलं तर काही उपयोग नसतो. नंतर करतो म्हणलं तर काही चालत नाही. वयोगते किम खलुसे, रामायणामध्ये आलंय ना, वयोगते खलुसे सुगंधः न कल्याणी विधीयते. मंथरेच्या तोंडात मंथाला समजावते काही काही, अगं मूर्ख काही काही हीच वेळ आहे, मागून घे दशरथ माझ्याकडे 2 वर, नंतर पाहू असं म्हणू नका. एकदा पाणी वाहून गेल्यानंतर वरून पूल बांधण्यात अर्थ नसतो. वयोगते खलुसे सुगंधः न कल्याणी विधीयते. मंथाला समजावते काही काही रामायणामध्ये. पाठ वाहून गेल्यानंतर काय करा. भगवान म्हणाले, तुकोबाराय म्हणाले देवा विचार करा, वचन देण्यापूर्वी विचार करावा. भगवान म्हणाले सगळा विचार केलाय, सांगा. दिलं ते वचन दिलं, देवाच्या तोंडातून शब्द बाहेर पडलाय, तुम्ही चिंता करू नका. तुकोबाराय म्हणाले देवा नंतर बदलाल. भगवान म्हणाले मी शब्द दिलाय, नंतर बदलायला देव दिसतो का मंत्री दिसतोय. शब्द दिला तो दिला, देव नाही मिळाले विटेवर उभा आहे.
माझ्या शब्दावर तुकोबाराय म्हणाले, जेव्हा तुमचं चरित्र पाहता तुमच्या शब्दावर विश्वास ठेवावा असं तुमचं चरित्र नाही. आयुष्यात तुम्ही जेवढं खोटं बोलला आहात तेवढं खोटं बोलणारा अजून जन्माला यायचा आहे. भगवंताचे शब्द दशमस्कंदामध्ये भागवत आहेत. भगवान स्वतः असं म्हणतात की मी खरं बोलतो असं माझा दावाच नाही. भगवानच कबूल करतात, मी खरं बोलतो असा माझा दावाच नाही, मी बोलतो त्याला जग खरं मानतं त्याला मी काय करू. भगवंताचे दशमस्कंदातले शब्द. तुकोबाराय म्हणाले तेव्हा विचार करा. भगवान म्हणाले दिला शब्द तुकोबाराय, काय काय म्हणायचं तुम्हाला. तुकोबाराय म्हणाले तेव्हा मागतो, पण तुम्ही म्हणता म्हणून मागतो, मला पाहिजे म्हणून मागत नाही, माझी एक अट आहे. भगवान म्हणाले तुला काय अर्थ आहे. तुकोबाराय म्हणाले तेव्हा एकच अट आहे, मी मागतो तुम्ही म्हणता म्हणून मागतो, पण मी मागणं मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. माझी एकच अट आहे, माझं मागणं ऐकल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा असं म्हणायचं नाही तर मागतो. भगवान म्हणाले म्हणणार नाही तुकोबाराय, शब्द दिला म्हणजे दिला, निदान या काळात तरी शब्द बोलणार नाही. दिला तो शब्द दिला, मागा काय मागायचं तुम्हाला मागा. तुकोबाराय म्हणाले मागू. भगवान म्हणाले मागा ना तुकोबाराय, लवकर मागा, तुमचा पाऊण तास याच्यामध्ये गेलाय, आता ह्याच्या पुढे तुम्ही मागणार कधी, आपण अभंगाकडे येणार कधी, मागायला काय पाहिजे ते लवकर मागायला कशाला. तुकोबाराय म्हणाले तेव्हा ठीक आहे, जर तुम्ही मला शब्द दिला असेल तर माझं एकच मागणं आहे, मला एकच तुमच्याकडे मागायचं आहे, असं मागणं मी तुमच्याकडे मागणार आहे की जे मागितल्यानंतर पुन्हा काहीही मागायची गरज पडणार नाही. असं एकमेव मागणं मी तुमच्याकडे मागणार आहे की जे मिळाल्यानंतर दुसरं काही मिळायचं राहत नाही, आणि जे आपल्या जीवनामध्ये नाही मिळालं तर ते सगळं नाही मिळालं तर मिळालेलं सगळं वाया जातं. एकच मागणं तुमच्याकडे मागणार आहे, जीवनाचं कल्याण करणारं एकमेव मागणं मी तुमच्याकडे मागणार आहे. भगवान म्हणाले बोला. असं मागणं केलं की जे मिळालं तर बाकी काही मिळवायचं राहत नाही, आणि जे नाही मिळालं तर मिळालेलं सगळं वाया जातं. असं जीवनाचं कल्याण करणारी एकच गोष्ट या जगताच्या पाठीवर आहे, तेवढीच मला मागायची. भगवान म्हणाले काय पाहिजे तुम्हाला. तुकोबाराय म्हणाले तेव्हा जीवनाचं कल्याण करणारी आणि एक मिळालं की सगळे मिळवून देणारी एकच गोष्ट जगताच्या पाठीवर आहे, तो म्हणजे संत संग. तेवढा संत संग तुम्ही मला द्या. तुकोबारायने अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचं चिंतन केलं. तुका म्हणे दिले